मंडळी, आज भारतीय सौर 18 पौष शके 1947, अर्थातच गुरुवार 8 जानेवारी 2026. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत, हवामान अंदाज ऐकणार आहोत आणि एका छानशा गीताचा आनंद देखील घेणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण युवा प्रगतिशील शेतकरी आशिष खाडे, मुक्काम पोस्ट पळसगाव, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर यांची मुलाखत आता आपण ऐकूया. आशिषजी, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आशिषजी, आपण शेती करता आहात, तर किती वर्षापासून करता आहात? मी मागील 2014 पासून 10 ते 11 वर्षापासून करत आहे. अच्छा, कुठे आहे मग आपली शेती नेमकी? आमची शेती पळसगाव, बल्लारपूर तालुक्यापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर पळसगाव इथे आहे. ही वडोलीपार्जित होती की आपणच घेतलेली होती? नाही, वडोलीपार्जित शेती आहे. अच्छा, तर ही कोरडवाहू शेती आहे की ओलिताची? काही क्षेत्र कोरडवाहूचं आहे आणि काही क्षेत्र अर्ध क्षेत्र हा पण ओलिताखाली आणलेला आहे. अच्छा, किती एकर आहे मग नेमके? आपल्याकडे क्षेत्र पूर्ण येते 10 एकर. हा, त्यामध्ये 6 एकर क्षेत्र हे ओलिताखाली आहे. अच्छा. आणि उर्वरित क्षेत्र ते कोरडवाहू आहे. अच्छा, मग यात नेमकं उत्पन्न आपण कशाचं घेत आहात? यामध्ये आम्ही विविध पिकांचं उत्पन्न घेतो. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, खरीपमध्ये त्यामध्ये धान पीक आणि भाजीपाल्यांचं खरीपमध्ये उत्पन्न घेतो. आणि त्याच्यानंतर रब्बीमध्ये गहू, हरभरा, डाळवर्गीय पिके घेतो. अच्छा, कडधान्य पण घेतो कडधान्य. आपण? हा. अच्छा, हे जे संपूर्ण उत्पन्न आहे, भाजीपाला जसं आपण बोललो, मग भाजीपाल्यांमध्ये नेमकं कोणतं कोणतं घेत आहात? भाजीपाल्यामध्ये जसं मार्केटचा भाव जसा आहे त्या पद्धतीनं आपण पिकांचं नियोजन करतो. अच्छा, ते कसं काय म्हणजे? ते कसं म्हणजे आता आपल्या परिसरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे पिकं पावसाळा जर सुरू होतो मे महिन्यापासून तर दिवाळीच्या टाइम पिरियड पर्यंत, म्हणजे आपण डिसेंबर नोव्हेंबरचा कालावधी, बरोबर. नोव्हेंबर पर्यंत बाहेरील पिकं आपल्याकडे येतात. पण आपल्या क्षेत्रातून भाजीपाल्याची लागवड पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि पावसामध्ये शेतकरी उत्पन्न घेऊ शकत नाही. बरोबर. त्या मार्केटमध्ये कसं नियोजन राहते का मुळा पीक हे पावसात निघू शकत नाही. जर आपल्या शेतकऱ्याकडे पावसाचं म्हणजे ओलिताचं क्षेत्र असेल तर त्या टायमामध्ये फ्लावर म्हणजे गोबीची लागवड किंवा मुळा पीक या पिकाला अधिक मागणी राहते. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये मराठवाड्यातून फ्लावर येते. अच्छा. कारण आपल्याकडे प्रॉपर चंद्रपूर जिल्ह्यात तेवढं उत्पन्न होत नाही पावसाच्या टायमात. नंतर आता डिसेंबर महिन्यापासून सर्व शेतकरी लागलं म्हणजे त्यावर आम्ही भर देतो अधिक. अच्छा, म्हणजे फ्लॉवर आणि जसं मुळा पीक झालं, टमाटर झालं, म्हणजे पावसात जे जास्त शेतकरी करू शकत नाही, पावसात निघू शकत नाही, जे ज्या पिकाची अधिक मागणी राहते पावसात त्या पिकाचं आपण म्हणजे मार्केट बघून त्या पिकाची तशी लागवड करतो. अच्छा, बढिया. तर याच्यामध्ये जे आपण खत वापरतात ते रासायनिक खत वापरता की सेंद्रिय खत? त्यामध्ये आपण आता ड्रीप सिस्टम राहिलं तर त्यामध्ये आपण जेव्हा आपण जर पीक लागवड करायची आहे ते नियोजनपूर्व आपण जर आपल्याकडे जर सेंद्रिय खत किंवा शेणखत असेल तर त्याचा आपण उपयोग करतो किंवा विकत घेतो. ते म्हणजे जे प्रमाण असं एकरी 6 ते 7 ट्रॉली जसं उपलब्ध झालं त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून त्याच्यानंतर रासायनिकचा दोन्ही पण वापर करतो आपण. अच्छा, म्हणजे जास्ती आपण सेंद्रिय खताचा वापर करतो. बरं, यात मग संपूर्ण या शेतीमध्ये आपलं पाण्याचं नियोजन कसं आहे? आपल्याकडे पाण्याचं नियोजन एक तर पटपाणी आहे. त्याच्यानंतर आपण आता ओलिताखाली ड्रीपच्या खाली आपण 6 एकर क्षेत्र पूर्ण आणलं आहे. अच्छा, जेवढं ओलिताचं आहे तेवढं. त्यामध्ये विविध योजनांचा आपण लाभ घेतला. कृषी विभागाचा महत्वपूर्ण वाटा आहे याच्यामध्ये. अच्छा. आणि त्याच्यासोबतच यासाठी त्यानं मोठी टाटा ट्रस्ट नावाची योजना, त्या योजने थ्रू पळसगावमध्ये भरपूर क्षेत्रानं ठिबक सिंचनचा लाभ घेतला. त्यामध्ये मी स्वतः सुद्धा घेतलेला आहे. अच्छा. आणि बल्लारपूर क्षेत्रात भरपूर शेतकरी आहेत ज्यांना ठिबक सिंचनचा वापर अधिकाधिक वापर करायला मिळाला. त्यांच्या ड्रीपच्या योजनेचा आपण लाभ घेतला आणि क्षेत्र पाण्याखाली जास्तीत जास्त आणलं. अच्छा, बरं, आपण हे सर्व उत्पन्न घेत आहात, हे किती येतं? आपण म्हणजे ते आता निसर्गावर अवलंबून, कधी अतिवृष्टी झाली किंवा वातावरण जर आपल्या उपयोगी राहिलं, अनुकूल राहिलं तर आपलं उत्पन्न अधिक होते. आता यावर्षी जर भाग घेतला आपण
अतिवृष्टी इतकी प्रमाणात होती का आपण किती प्रयत्न केला पण निसर्ग साथ नव्हता ते. बरोबर आहे. म्हणजे याच्या मागचं वर्ष चांगलं होतं. म्हणजे एखादी वर्ष लॉस जाऊ शकतो पण 4 वर्ष आपले शेतीमधून निघू शकतो. बरोबर आहे. असं म्हणजे शेतीमध्ये आता का ते नैसर्गिक आहे विषय शेवटी, पण प्रयत्न आपण जेवढे स्ट्रॉंग केले तेवढे आपल्याला उत्पन्न सुद्धा स्ट्रॉंग भेटू शकते अगदी, शेती. अगदी. तरी मग कशा पद्धतीने तर जसं बाकीच्या वेळेला, आता यावेळेला जर अतिवृष्टीचा आपण सर्वांनीच त्याचा अनुभव घेतलेला आहे, बाकीच्या वेळेला तसं किती येतं उत्पन्न? बाकीच्या वेळेला आता आपली लागवड जेवढी आली, जसं आता गोबीचं जर पीक घेतलं आपण, पावसामध्ये ते पीक सहजासहजी येऊ शकत नाही आपल्या भागात, कारण आपल्याकडे अतिवृष्टीचा पाऊस अधिक असतो. मराठवाड्यामध्ये थोडंफार कमी प्रमाणात, पण तिकडं चांगलं पीक येते. तर आपण ड्रिप सिस्टम राहते आपला, त्यामध्ये आपण एका एकरमध्ये किमान 16 ते 17 हजार लागवड होईल रोप, त्या रोपाची त्या पद्धतीने लागवड करतो. पहिलं बेड मारून त्याच्यावर आधी शेणखत वगैरे टाकून द्यायचं जेवढं मिळालं तेवढं. त्यानंतर लॅटरल वगैरे पसरून त्या 16-17 हजार अंदाजे एवढे बसेल तेवढे रोप एका एकरामध्ये बसतात. म्हणजे आपण जसं बेडचं नियोजन करतो 4 फुट 5 फुटाच्या दरम्यान 15-17 मध्ये बसून जाते रोप. त्यामध्ये जर आपण एका रोपाची किंमत आपण खरेदी करतो डायरेक्ट नर्सरीमध्ये, ते 2 रुपयाला एक पडते. आणि जर आपण ते पीक हार्वेस्टिंगला येते 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान, जसं आपलं पिकाचं नियोजन असेल त्या पद्धतीने ते हार्वेस्टिंगला निघते. ने एका रोपाचं जर आपण हार्वेस्टिंग फुल जर बनवलं, एका रोपाची किंमत, फुलाची किंमत 20 रुपये जर सहजासहजी पकडलं, 3 लाखाचं रोप म्हणजे 3 लाखाचा आपलं उत्पन्न हाती येते. त्यामध्ये खर्च सुद्धा एखादीला केला तरी 2-2.5 महिन्यामध्ये 2 लाखाचं उत्पन्न सहज मिळू शकते. अच्छा. आणि मुळ्या संदर्भात काय सांगाल? मुळ्याचं पीक त्याच्यापेक्षा सोपं पीक आहे. ते 30-40 दिवसाचं 45 दिवसाचं पीक आहे. त्यामध्ये पूर्व मशागत शेतकऱ्यांनी अधिकाधिक जर केली, जमिनीची जेवढी तुम्ही मशागत चांगली करा, भुसभुशीत जमीन, कारण ते बेडवर लावण्यासारखं पीक आहे. बरोबर. तर लागवडीच्या पूर्वी आपल्याला जर शेणखत मिळालं ते चांगलं उत्तम राहते. पण लागवडीच्या अगोदर आपण बेसल डोस म्हणतो त्याला, तर तो पहिले टाकणे गरजेचं आहे. त्यामध्ये आपण NPK म्हणजे नत्रस, पूरक, पालाश हे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचा वापर. आणि परत जर आपल्या जर शेतामध्ये बुरशीचं प्रमाण अधिक असेल तर आपण बुरशीनाशक ट्रायकोडर्मा किंवा इतर मार्केटमध्ये जसे अवेलेबल होईल तसं आपण टाकून बेड ओढून त्याच्यावर जर लागवड केली आणि परत एकदा जर खत दिलं तर शेतकऱ्यांना ते अल्प खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारं ते पीक आहे. म्हणजे पावसापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत तेव्हा अधिक म्हणजे शेतकऱ्यांचा मुडा ते क्षेत्र लावत नाही जास्त करून, कारण पावसामध्ये मुडा शक्यतो येत नाही. बरोबर. जर नियोजन जर आपल्याला प्रॉपर राहिलं तर कमी गुंठ्यामध्ये लाखाचं उत्पन्न देणारं हे पीक आहे. अच्छा. खरंच खूप छान सांगितलं आपण. आणि अशी ही वेगळ्या प्रकारची आपण जी फ्लॉवरची आहे आणि मुळ्याची आहे ही लागवड करत असता, बाकी जे उत्पन्न घेत आहात त्या संदर्भात काय सांगाल? बाकीचे आपल्याकडे कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकरी आमच्या पट्ट्यामध्ये भरपूर आहे. आणि भाजीपाला सुद्धा. यामध्ये आता निसर्गाचं जर साथ दिली तर त्यामध्ये उत्पन्न जर काटेकोरपणे आपलं नियोजन चांगलं राहिलं तर त्यामध्ये 10-15 क्विंटलचा कापसाचा एव्हरेज येऊ शकतो. पण जर वातावरण हवामान शेवटी बदललं, आज जसं ह्या वर्षीचं आहे, यावर्षी सर्व शेतकऱ्यांना तोटा आहे, पण याच्या मागील वर्षीचं उत्पन्न चांगलं होतं 10 क्विंटलच्या प्लस. म्हणजे नियोजन जर चांगलं झालं तर त्यामध्ये सुद्धा शेवटी आपली मेहनत आहे, जेवढं आपण डेडिकेशननं काम करू त्या पद्धतीनं उत्पन्न आपल्याला सर्व शेतकऱ्यांना मिळत असतं. आपण धानाचं बोलला, मग धानाचं कोणत्या प्रकारचं उत्पन्न घेत आहात? धानाचं ते 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ते फक्त आपल्याला रोवणं करतपर्यंत आपल्याला वेळ लागतो. ते झाल्यानंतर त्या शेतामध्ये आपल्याला फक्त पाणीच बघत राहण्याचं काम राहते. आणि 1-2 स्प्रे जर केले आणि 2 खत दिले तर ते कमी जागेत अधिक उत्पन्न देणारं पीक आहे. ते चांगलं पीक आहे. बरं, जसं आपण फ्लॉवरचं आणि मुळ्याचं जसं उत्पन्न घेत आहात, तर आपण जसं बाकी देखील उत्पन्नामध्ये आपण बघतोच की वातावरणात बदल झाला की काही किडींचा प्रादुर्भाव होतो, तर जे आपण हे जे उत्पन्न घेत आहात यासाठी काही वेगळी तयारी करता का? त्याच्यासाठी चांगला अभ्यास होणे गरजेचं आहे, कारण ते फ्लॉवर पीक एवढं सेन्सिटिव्ह आहे. जर त्याच्यावर बुरशीचा अटॅक जर आला, आपला 2 एकराचा प्लॉट 1 टाइम संपू शकतो. कारण ह्या वर्षीच्या 2025-26च्या काळामध्ये
भरपूर शेतकऱ्यांनी लागवड केली, पण 70% शेतकरी हा त्याच्यामध्ये फेल गेलेला आहे. कारण यावर्षी अतिवृष्टीचा पाऊस अधिक होता, त्यासोबत त्यामुळं बुरशीचं प्रमाण अधिक होतं जमिनीत. त्यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह आपल्याला औषधीचा मारा जर करत राहिला, जर आपल्याला माहित राहिलं करप्या कधी येणार, त्यावर घाण्या रोग येते महत्वाचा, तो कधी येणार, आणि त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काय काय द्यावं लागेल. आणि पुन्हा ते जेव्हा फुल आपल्या हार्वेस्टिंगला येतं तेव्हा ते बारीक बारीक असे ब्लॅक स्पॉट किंवा रेड स्पॉट येतात. त्याच्यासाठी पूर्व नियोजन ह्या फंगीसाईडच्या ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, तेव्हाच तो प्लॉट सक्सेस होऊ शकतो. अन्यथा त्या गोष्टी जर माहित नाही राहिल्या, त्या माहिती अभावी सुद्धा तो प्लॉट जाऊ शकतो. मुळ्यामध्ये देखील काही रोग येतात? मुळ्यामध्ये सुद्धा तो बुरशीचा, त्याच्यासाठीच आपल्याला सूक्ष्म द्रव्य जर आपण खालून जर दिलं, कारण ते 35 दिवसात हार्वेस्टिंगला पीक येणार आहे, त्यामुळे जर आपली ड्रिचिंग आपण त्या मुळ्याला खालून जर ड्रिचिंग सोडत राहिली फंगीसाईडची प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे रोग याच्या अगोदर, रोग आल्यानंतर जर केलं तर आपला काही प्रमाणात प्लॉट जातो. पण प्रिव्हेंटिव्ह जर आपण काम केलं त्याच्या 10 दिवसाच्या अगोदर, 5 दिवसाच्या अगोदर, मुळा जसा 20 दिवसाचा झाला, तेव्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर आपण फंगीसाईड खालून जर सोडले तर बऱ्यापैकी उत्पन्न येतं. होणारं नुकसान 5% 2% राहते, 50% येत नाही. त्यामुळे 90 ते 95% मुळे आपल्या हातात येतो पावसात सुद्धा. नक्कीच नक्कीच. अशी जी जसं आपण बोलत आहात आणि या पिकासंदर्भात जसं सांगतात, तर अभ्यासपूर्ण शेती करत आहात असं जाणवत आहे मला. तर आपलं नेमकं शिक्षण किती झालेलं? BA पास आम्ही आहोत. आमचा अनुभव शिक्षणापेक्षा शेतीत प्रॅक्टिकल अधिक आहे. अच्छा. पण मग जसं शेतीकडे कसं काय वळलात? म्हणजे घरी शेती घरी की आवडही होती? घरी वडिलोपार्जित शेती आहे आणि वडील आपल्या समोर कष्ट त्यांचे बघून, बरोबर, कसं जसं सर्व्हिसवाल्याला जो काही व्यक्ती असतो त्याला 58-60 मध्ये रिटायरमेंट मिळते, त्याचप्रमाणे आम्ही दोघं भाऊ होतो, मी लहान आणि मोठा भाऊ. तर आमच्या वडिलांना सुद्धा तसं रिटायरमेंट देण्यासाठी आम्ही शेती क्षेत्रात उतरलो. कारण दुसऱ्याची नोकरी चाकरी करण्यापेक्षा 10-20 हजार दुसऱ्याच्या हातात काम करण्यापेक्षा आपल्या क्षेत्रात स्वतः मालक राहणं हे आम्हाला आवडलं. आणि त्याचप्रमाणे आम्ही रिटायरमेंट दिलं वडिलांना 15-16 मध्ये. फक्त तुम्ही याचं पाहाचं, फक्त सांगायचं कसं करायचं, काय नियोजन. तेव्हा आपल्याला तेवढा अभ्यास नव्हता आणि दरवर्षी प्रॅक्टिकल फेल पास शेतीत होत होता. आता कुठंतरी थोडं नॉलेज भरपूर आलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, आपण हे जे शिक्षण घेतलेलं आहे, तर ही जी शेती करत आहात यात काही फायदा झाला? बराच फायदा होऊ शकतो शिक्षणाचा. कारण आता संपूर्ण जग हे डिजिटल आलं आहे. बरोबर आहे. जर आपल्याला जसं जसं नवीन योजना येईल किंवा डिजिटल, आपल्याला मोबाईल हा असं शस्त्र आता बनलेलं आहे की आपण जाग्यावरून सर्वच कामं A to Z करू शकतो शेती क्षेत्रातले. त्यामुळे नवनवीन योजना असो किंवा नवीन नवीन किडी असो किंवा त्यावरच्या नवीन औषधी जे काही मार्केटमध्ये येतात त्याचा अभ्यास कसा करायचा, हा शिक्षणाचा तिथून फायदा होतो. बरोबर. त्यासोबतच त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं, त्या समस्येचं निराकरण हे करणं, या सर्व गोष्टीचा फायदा आपल्या शिक्षणाचा होऊ शकतो. नक्कीच. आपण जसं इतकी मोठी शेती करता आहात आणि चांगल्या पद्धतीने करता आहात, आपण जे विविध योजना असतात त्याचा लाभ घेतलेला का? भरपूर. हो. त्यामुळे आमच्या परिसरातली शेतकरी, भरपूर शेतकऱ्यांची शेती हे ड्रीपच्या पाण्याखाली आली आणि त्यांचं जे काय रात्री पाणी करणं शेतात, त्या गोष्टी थांबल्या आणि एका बटनवर 1 तासामध्ये 1 एकर क्षेत्र आज महिला सुद्धा भिजवू शकते. त्या पण योजनेचा आपण भरपूर लाभ घेतलेला आहे. बरं, आपण हे सर्व जे उत्पन्न घेत आहात याची विक्री कुठे आणि कशा पद्धतीने करता, काय सांगाल? याचं मार्केट आता आपल्या पडसगाव पासून चंद्रपूर हे 30 ते 35 किलोमीटर आहे आणि सोबतच 15 किलोमीटर बल्लारपूर मार्केट आहे. त्यामध्ये आठवडी बाजार असतो. त्या आठवडी बाजारात आणि चंद्रपूरच्या गंजवाट किंवा रामनगर या होलसेल मार्केट, जसा दर ज्या मार्केटमध्ये अधिक राहील त्यानुसार आमची विक्री होत असते. मार्केटचे दर बघून आणि त्यानुसारच आमचं पिकाचं नियोजन दिवाळीपर्यंत आम्ही करत असतो भाजीपाल्याचं. अच्छा. बरं, आपण ही जी शेती करत आहात आणि खास करून फ्लॉवर आणि मुळ्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेत आहात, आपल्या घरी किती सदस्य आहेत आणि त्यांचा हातभार आपल्याला कशा पद्धतीने लागतो? आमच्या घरी आता मी आणि माझी पत्नी आणि माझी बहीण आहे आणि आमच्या वडिलाला पॅरालिसिस मारून असल्यामुळे ते घरीच राहतात. अच्छा. बहिणीचा आणि पत्नीचा बरोबरीत फायदा भरपूर होतो. जेव्हा आपल्याला महिलांचं काम पडत असते, महिला मजुरांचं, तेव्हा त्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून ते काम करून आपल्या शेतीमध्ये एक महत्वाचा वाटा त्यांचा सुद्धा अधिक आहे.
त्यांच्यामुळे कुठंतरी काम आपलं सोयीस्कर होते. अगदी अगदी. आपण हे जी संपूर्णतः शेती करतात, यात शेतीमध्ये काही बदल केलेला का? इतक्या वर्षापासून करता आहात तर भरपूर बदल केला आपण. पूर्वी कसं आपले वडील एकच पीक घेत होते. जर एखाद्या सर्व गावामध्ये एक राहते कापूस लावायचा, या वर्षी सर्वजण कापूस सोयाबीन लावायचे राहिले ते सर्व सोयाबीन पडत होते. पण त्याचा ऍव्हरेज किती खर्च होता आपला, किती उत्पन्न आपल्या हाती येत आहे, इन्व्हेस्टमेंटचा कालावधी सोयाबीन पिकाचा दिवाळीपर्यंत निघत नाही. 4 महिन्यात 105 दिवसाचा 95 ते 105 दिवस सोयाबीन पिकाला लागते. तर त्या एका एकरामधून सोयाबीनचं उत्पन्न आता मागील 8 ते 10 वर्षामध्ये सरासरी पकडला तरी 5 ते 6 क्विंटल पर्यंत एव्हरेज काढला. 5 ते 6 क्विंटलचा जर एव्हरेज काढला आपण, 4,000 जर सोयाबीन आपलं गेलं मार्केटमध्ये, 6-24 म्हणजे 24,000चं उत्पन्न हातात मिळतं. तर त्याची इन्व्हेस्टमेंट जर बघितली आपण, 40,000ची इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपलं मार्केटमध्ये सोयाबीन आणतपर्यंत आपल्याला 40,000 खर्च होतो. आपण -16,000 चाललो दरवर्षी. म्हणजे हे कॅल्क्युलेशन म्हणजे आपल्या मेहनती जे आपण रोज शेतात काम करतो, आपली रोजी 500 रुपये, आपल्या पत्नीची रोजी 500 रुपये, म्हणजे हे जर गृहीत जर आपण धरलं तर आपला 40-50 हजाराचा खर्च 4 महिन्यामध्ये किमान एका एकरात सोयाबीनच्या पिकात होत होता. त्यामुळे आपण विचार केला का एका एकरात जर भाजीपाल्याचे पिकं जर घेतले 2.5 महिन्याचे, तर आपल्याला जर आपण जर त्याच पिकामध्ये फ्लावर किंवा मुळा पीक जर काढलं 1-2 महिन्यामध्ये, तर त्यापेक्षा अधिक उत्पन्न आपल्याला 2 महिन्यात हाती येत होतं. बरोबर आहे. त्यामुळे आपण ते पिकं सोडून देऊन आपण या भाजीपाला पिकात, आणि जसं मार्केटमध्ये ज्या पिकाची मागणी ज्या काळात महिन्यात मिळते त्याचं नियोजन करून जर शेतकऱ्यांना सर्व जर लावलं तर शेती 100% फायद्यामध्ये ठरते. नक्कीच नक्कीच. मग बदल उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने केला? कारण आता जसं म्हणालात की आपण वडिलांच्या वेळेला सोयाबीनचंच उत्पन्न जास्त, मग त्याच्या टप्प्याटप्प्याने काही बदल केले? हो, टप्प्याटप्प्याने. त्यानंतर आपण गोबी पिका, कारण वडील सुद्धा लावत होते, पण वडील लावत होते जेव्हा सर्वांची लागवड होत होती ह्या टायमात, डिसेंबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्व शेतकरी लागवड करत त्या टायमात. पण आपण त्या पिकाला आता जर मार्केटमध्ये 1 एकर जरी आपण माल काढला तरी आपल्याला तेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न मिळू शकत नाही. जेवढी लागवड ₹1,00,000 लागवड केली तर 1,20,000 मिळू शकते, अशी कंडिशन आताची आहे. त्यामुळे आपण मग अभ्यास केला मार्केटचा का पावसात कोणीच फ्लावर पीक काढू शकत नाही. मग त्या पिकाचा नियोजन, त्याचा अभ्यास करून आणि जे काय आता तज्ज्ञ आहेत त्यांचा आपण मार्गदर्शन घेऊन मग ते पिकं आपण पावसात घेण्यास सुरुवात केली. मग मिरची असो, टमाटर असो, पण हे जास्तीत जास्त आपण फ्लावरकडे जास्त फोकस केला. त्यामुळे आपल्याला त्या पूर्वीच्या शेतीत ना आता शेतीत तो फरक आपण डिफरन्स केलेला आहे. नक्कीच नक्कीच. आपल्याला काय वाटतं, आपल्याला हे जे उत्पन्न आपण घेत आहात फ्लॉवरचं आहे आणि मुळ्याचं आहे, तर हे जरा वेगळं उत्पन्न नाही म्हणता येणार, पण जे आपल्या क्षेत्रात जे सोयाबीन, कापूस, धान हेच घेण्यात येतं, पण हे जे आपण उत्पन्न घेत आहात याचा लाभ आपल्याला होतो का? हो, 100% होतो. कारण आपण जे पूर्वीचे उत्पन्न घेत होतो त्यामध्ये जेवढं आपल्याला प्रॉफिट पाहिजे, जसं एखाद्या कर्मचाऱ्याला त्याला तेवढी महिन्याची सॅलरी फिक्स आहे, तशी आपल्याला 4 महिन्यात आपली सॅलरी काढता आली पाहिजे वर्षभराची. त्या हिशोबानं म्हणून आपलं ते प्रॉफिटेबल पीक, आता माझं तरी ते प्रॉफिटेबल पीक आहे. त्याच्यानंतर आपण 4 महिन्यात आपण किती 120 ते 150 दिवस आम्ही प्रॉपर काम करतो, मे महिन्यापासून अधिकाधिक. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्याच पिकावर रब्बीमध्ये गहू, हरभरा हे पिकं लावून देतो. अच्छा, खरंच छान सांगितलं आशिषजी. आपण आता आपलं पुढचं ध्येय काय आहे, पुढच्या योजना काय आहेत, काय सांगाल? पुढच्या योजना म्हणजे आपल्या भागामध्ये नर्सरी आहे बल्लारपूर तालुक्यात, तर त्यावर आता काम करणं सुरू आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवाला अधिकाधिक त्यांचा पैशाचा खर्च व्हावा नाही आणि वेळेची बचत, आणि त्यांना प्रॉपर रोप आणि रोपासोबतच प्रॉपर मार्गदर्शन. म्हणजे लागवड केल्यानंतर भरपूर शेतकऱ्याचे रोप किमान 8 ते 10 दिवसामध्ये 5-10% मर होते. त्याच्यावर आपण काम करून म्हणजे 100 रोप जर एखाद्या शेतकऱ्याने लागवड केली तर 100 पैकी 100 जगले पाहिजे. म्हणजे अशी व्यवस्था करून आपण त्या पद्धतीने आता समोरील नियोजन करण्याचा विचार आहे. अच्छा, बरं, यात जसं नर्सरी म्हटलं तर मग नर्सरीमध्ये कोणत्या, म्हणजे फळबागांचं की बाकीच्या उत्पन्नाचं कसं काय? फळबागाचं नाही, फक्त आपण व्हेजिटेबलवर काम करू. अच्छा, भाजीपाल्याचं. वांग्याचं रोप झालं, त्याच्यावर टमाटरचं रोप, मिरचीचं रोप, गोबी पिकाचं रोप. आम्ही गोबीचं रोप अमरावतीन 2 रुपयानं आणतो.
अच्छा, आताही? हो, नाही आता नाही आणत, मागील वर्षीपासून आणत होतो. आता आपण ह्या गडच्या नर्सरीतून, आंध्राच्या नर्सरीतून, जिथून कमी रेटनं आणि एकदम क्वालिटी दर्जेदार भेटल तिथून आणतो. पण आता आपण तेच रोप आपण घरी तयार करून स्वतःला आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार सुरू आहे. बरं, मग तो फुलकोबीचा कोणत्या प्रकारचं उत्पन्न घेत आहात आपण? त्यामध्ये फक्त व्हेरायटी राहते. सिजंटा कंपनी झाली, त्यामध्ये कसं असते, एक उन्हाळी गोबी, पावसाळी, आणि फक्त व्हेरायटीचा फरक असतो आणि कालावधीचा. म्हणजे जर एखादी सिजंटाच्या गोबी आहे 15-22 आहे, ती 55 ते 60 दिवसात हार्वेस्टिंगला येते. आणि 60-90 जो रोप आहे सिजंटाचं, ते अधिक पावसामध्ये तग धरून राहते. आणि 15-22चं एक फ्लावरचं पीक आहे, जे अधिक पाऊस जर झाला तर त्याला थोडं नुकसान, रोगाला प्रतिबंध पडते ते. आणि 15-22 आणि 60-90 हे अति पावसामध्ये टिकणारं पीक आहे. म्हणजे हा पावसाचं वातावरण व पावसाचा वेग बघून रोपाची निवड करता येते. नक्कीच, खरंच खूप छान सांगता आहात आपण. तर अशी जी आज आपण आपल्या कार्यक्रमातून आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना काय सांगाल? आपण एक युवा शेतकरी आहे, तर काय सांगाल आपण? सर्व आता युवा शेतकऱ्यांनी, जे काही मित्र मैत्रिणी असेल, त्यांनी शेतीकडे बिझनेस बघून काम केलं पाहिजे. जर शेती बघून जर काम केलं, जसं एखादा कपड्याचं दुकान टाकलं, त्याला लाखाचा टर्नओव्हर असतो वर्षामध्ये, 12 महिन्यात एवढे 2 लाख का 4 लाख रुपये मिळाले पाहिजे. त्या पद्धतीने जर आपल्या शेती क्षेत्रात भरपूर आहे करण्यासारखं. फक्त आपल्याला मार्केट पाहता आलं पाहिजे की मार्केटमध्ये कोणत्या वेळी कोणता माल आपल्या विदर्भात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल होत नाही, त्या टायमात ते जर पीक जर आपण काढलं तर भरपूर नफा हा मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक युवा शेतकरी असो किंवा युवा मैत्रीण असो, त्यांनी या क्षेत्रात जर उतरलं आणि प्रॉपर डेडिकेशन काम केलं तर त्यांना 100% प्रॉफिट हा मिळते. आणि त्यांनी यायला पाहिजे, नवीन नवीन मुलांनी या क्षेत्रामध्ये आल्यानंतरच कुठंतरी डिजिटल शेतकरी हा येऊ शकतो. आणि जे काही लोकांची भावना शेतकऱ्यांकडे बघण्याची, ती कुठंतरी आता दूर जाईल. त्यामुळेच बदलायला हवी. आणि नक्कीच विविध प्रयोग, जसं आता आपण विविध प्रयोग करता आहात, बाकी तर आपल्या क्षेत्रामध्ये उत्पन्न घेतच असतात. जसं मी मगाशी म्हटलं की धान आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, पण वेगळ्या प्रकारचं उत्पन्न घेतलं किंवा शेतीपूरक व्यवसाय यासोबत केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण आपण बघतो की काही नैसर्गिक आपत्ती आली, काही अडचणी आल्या, याचा हातभार नक्कीच लागतो. तर अशीच आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. आपण बोलण्याची इथं संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर मंडळी, आत्ताच आपण युवा प्रगतिशील शेतकरी आशिष खाडे, मुक्काम पोस्ट पळसगाव, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर यांची मुलाखत ऐकली.